मला हे माहीत आहे की मला काहीच माहीत नाही असा म्हणणारा सॉक्रेटिस आपल्याला PSIR ह्या वैकल्पिक विषयामध्ये अभ्यासायचा असतो. तसंच तो इथिक्स मध्ये अभ्यासायचा असतो. आता या वाक्याचा एक्झॅक्टली अर्थ काय होतो, तर त्या कालखंडामध्ये, सॉक्रेटिसच्या कालखंडामध्ये ओरॅकल नावाचं जे देवस्थान होतं, त्यानं सॉक्रेटिसला जगातील सर्वात ज्ञानी माणूस म्हणून संबोधलं. आता ज्ञान म्हणजे काय याच्या शोधात ज्यावेळेस सॉक्रेटिस बाहेर पडला, त्यावेळेस त्याला एक गोष्ट समजली की त्या कालखंडामध्ये जे काही ज्ञानी लोक आहेत, जे स्वतःला ज्ञानी म्हणून संबोधतात, यांना फक्त भौतिक जीवनाचं ज्ञान माहीत आहे. त्यांना खूप कमी गोष्टी माहीत आहेत, तरी सुद्धा ते अशी आव आणतात की आम्हाला सर्वच माहीत आहे. परंतु सॉक्रेटिस काय म्हणतोय की मला हे माहीत आहे की मला काहीच माहीत नाहीये, अगदी खूप कमी गोष्टी मला माहीत आहेत, असं म्हणणारा सॉक्रेटिस आपला PSIR मध्ये अभ्यासायचा आहे. त्याचा जो शिष्य आहे प्लेटो, आणि त्या प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल, ही जी गुरु शिष्य परंपरा आहे आपल्याला PSIRच्या सुरुवातीलाच अभ्यासायची असते. या PSIRच्या वैकल्पिक विषयाचं पुस्तक येत्या 5 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होत आहे. कर्नाळपी IAS अकॅडमीच्या वतीनं मग सर्वांसाठी PSIRचं हे जे पुस्तक आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून देत आहोत. धन्यवाद.